अलीबाबा आणि 40 चोरांची गोष्ट. एका गावात 2 भाऊ राहत होते. मोठा भाऊ कासिम, धाकटा भाऊ अलीबाबा. कासिम श्रीमंत व्यापारी होता, पण अलीबाबा गरीब होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडत असे. लाकूड विकून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. एके दिवशी जंगलात लाकूड तोडत असताना त्याला घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकू आला. तो घाबरला. एका मोठ्या झाडावर चढून बसला. थोड्याच वेळात तेथे 40 चोर आले. त्यांचा सरदार एका मोठ्या खडकासमोर उभा राहिला आणि मोठ्याने म्हणाला की, "खुल जा सिमसिम." क्षणात त्या खडकाचे दार उघडले. सर्व चोर आत गेले. काही वेळाने ते बाहेर आले. सरदार पुन्हा म्हणाला, "बंद हो जा सिमसिम." दार बंद झाले आणि चोर निघून गेले. चोर गेल्यावर अलीबाबा खाली उतरला. त्याने धाडस केले आणि म्हणाला, "खुल जा सिमसिम." असं म्हणल्यावर ते दार उघडले. आतले दृश्य पाहून तो थक्क झाला. सोन्याची नाणी, हिरे, मोती, मौल्यवान दागिने आणि खजिन्याचे मोठे ढीग. अलीबाबाने गरजेपुरते काही सोन्याचे नाणे घेतले आणि घरी परतला. घरी जाऊन त्याने पत्नीला सर्व हकीकत सांगितली. दोघांनी हे गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला. सोन्याची मोजमाप करण्यासाठी त्यांनी कासिमच्या घरातून तराजू मागितला, पण कासिमच्या पत्नीने तराजूच्या तळाला मेण लावले. त्यामुळे एक सोन्याचे नाणे त्याला चिटकून आले. आता कासिमला समजले, अलीबाबाला खजिना सापडला आहे. त्याने गुप्त शब्द जाणून घेतले आणि एकटाच गुहेत गेला. त्याने भरपूर खजिना गोळा केला, पण बाहेर पडताना गुप्त शब्दच विसरला. इतक्यात ते 40 चोर परत आले. त्यांनी कासिमला पकडले आणि त्याला कठोर शिक्षा दिली. काही दिवसांनी चोरांना समजले की त्यांच्या खजिन्याचे रहस्य अजून कोणाला तरी माहीत आहे. त्यांनी अलीबाबाचा शोध सुरू केला. अलीबाबाच्या घरी मर्जिना नावाची अत्यंत हुशार दासी होती. चोरांनी व्यापाऱ्यांचा वेश घेतला आणि अलीबाबाच्या घरी आले, पण मर्जिनाला त्यांच्यावर संशय आला. तिने तिच्या बुद्धिमत्तेने आणि ध्येयाने सर्व चोरांचा डाव उधळून लावला. तिने अलीबाबाचा जीव वाचवला. अलीबाबा तिच्या निष्ठेवर आणि बुद्धिमत्तेवर खूप आनंदी झाला. त्याने मर्जिनाला योग्य सन्मान दिला आणि तिचे लग्न आपल्या पुतण्याशी लावून दिले. त्या दिवसानंतर अलीबाबा प्रामाणिकपणे आणि शहाणपणाने जगू लागला. त्याने खजिन्याचा कधीही गैरवापर केला नाही आणि सुखाने आयुष्य व्यतीत केले. गोष्टीतून मिळणारा बोध: लोभ माणसाचा नाश करतो. त्यामुळे संकटसमयी धैर्य आणि बुद्धिमत्ता हीच सर्वात मोठी ताकद असते. प्रामाणिकपणा आणि संयम यांचे फळ नेहमीच गोड मिळते. गुपित आणि विश्वास यांचे महत्त्व कधीही कमी लेखू नये.
धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.